काही दिवसांपूर्वी ज्या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्र धगधगला होता ती ठिणगी म्हणजे मराठा आरक्षण। जालनापासून मुंबईपर्यंत रस्त्यावर उतरलेला मराठा समाज, हजारोंच्या संख्येने जमलेली गर्दी, उपोषण, घोषणाबाजी आणि आंदोलकांच्या निर्धारामुळे राज्य सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागला। सरकारने तातडीने जी.आर. काढत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या। क्षणभर हा संघर्ष शांत झाला, पण ही केवळ तात्पुरती विश्रांती ठरली, कारण आता नवा प्रश्न उभा राहिलाय। तो प्रश्न म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं होतं, पण हेच 10% आरक्षण रद्द होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण मराठा समाजाच्या या 10% आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या आरक्षणावर आज कोर्टात युक्तिवाद देखील झालाय, तर दुसरीकडे या आरक्षणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत। आता या कोर्टात नक्की काय घडलंय, सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। मुंबई उच्च न्यायालयात आता मराठा समाजाला राज्य सरकारने सीईबीसी अंतर्गत दिलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देण्यात आलंय। वकील प्रदीप संचेती यांनी या आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली असून त्यांनी कोर्टात प्रश्न उपस्थित केलाय की एका समाजाला 2 वेगवेगळ्या आरक्षणांचा लाभ कसा देता येईल। त्यांच्या म्हणण्यानुसार एकीकडे हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय, तर दुसरीकडे सीईबीसी अंतर्गत देखील त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय। शिवाय संचेतींनी कोर्टात युक्तिवाद केलाय की मराठा समाज मागास नाही आणि त्यामुळे त्यांना सीईबीसी आरक्षण देणं योग्य नाही। दुसरीकडे राज्य सरकारने स्पष्ट केलंय की मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर कोणताही आक्षेप नाही। दरम्यान छगन भुजबळ यांनी असा सवाल उपस्थित केलाय की ईडब्ल्यूएस आणि सीईबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण असताना ओबीसी आरक्षण का आवश्यक आहे, आणि जर 10% आरक्षण हेच कायम राहणार नसेल तर दुसरीकडे ओबीसीतून आरक्षण देणं गरजेचं आहे, असं जरांगेंनी म्हटलंय। करा ना, एकदा जो काय निर्णय करायचा सगळ्यांना बसवा आणि करा, पण ही नियत नाही, खेळवण्याची नियत आहे सरकारची। या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे की 52% 72% आरक्षण वाढवणं न्यायालयीन दृष्ट्या शक्य नाही आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार बनवाबनवी करते। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सरकारवर कठोर टीका केली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक आंदोलन केलं आणि त्यांची मागणी पूर्ण केली गेली। त्यामुळे एकीकडे हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, तर दुसरीकडे सीईबीसी अंतर्गत देखील त्यांना आरक्षणाचा लाभ आहे। या दोन्ही आरक्षणांमुळे मराठा समाजाला दुहेरी लाभ मिळत असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर आलाय आणि आता सरकारला 4 ऑक्टोबरला यावर निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यामुळे आता समाज, राजकारण आणि न्यायालयाच्या सर्व स्तरांवर या आरक्षणावर लक्ष लागलंय आणि पुढील निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणाला ठळक परिणाम देणार आहे। दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर काल सुनावणी झाली। वकील प्रदीप संचेती यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला की काही पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देण्यात येणार आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय। न्यायाधीशांनी संचेतींना थेट विचारलं की तुमच्याकडे आता 2 आरक्षण आहेत, एक कुणबी दाखवल्यावर आणि दुसरे सीईबीसी अंतर्गत, त्यापैकी कोणतं आरक्षण कायम ठेवायचंय? सरकारने यावर निर्णय घेतला आहे का? महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सांगितलं की राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 28% आहे आणि त्यातील 25% लोक गरीब आहेत। संचेतींनी मात्र विरोधात युक्तिवाद केला की मराठा समाज मागास नाही आणि अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत। न्यायाधीशांनी त्यांच्याकडे प्रश्न विचारला की सक्षम असण्याची व्याख्या काय? संचेतींनी उत्तर दिलं की मराठा समाजातील लोकांकडे फ्लॅट्स, पक्की घरं आणि इतर संपत्ती आहे, मग ते मागास कसे ठरू शकतात? न्यायालयाने संचेतींच्या म्हणण्यातील फरक आणि प्रत्यक्ष आकडेवारी लक्षात घेतली, तसेच निरीक्षण केलं की जरी 10वी मध्ये मराठा विद्यार्थी चांगली गुण मिळवतात तरी उच्च शिक्षणात मराठा मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते। आता या सगळ्या घडामोडी बघता मराठा समाजाचं आरक्षण जाणार का? तर सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाला दिलेले सीईबीसी अंतर्गत 10% आरक्षण न्यायालयात कायम राहणार की रद्द होणार हे अद्याप ठरलेले नाही। आता या प्रकरणात पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला आहे। निकालावर आरक्षणाचं भविष्य अवलंबून राहणार आहे। अंतिम निकाल जरी काहीही असला तरी मराठा आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे। सरकारची संकोचपूर्ण भूमिका, वकिलांचे जोरदार युक्तिवाद आणि न्यायालयाची प्रतीक्षा करताना समाजात असणारा ताण अधिक वाढतोय। न्यायालयाचा निर्णय केवळ कायदेशीर असेल असं नाही, तर त्याचे परिणाम राज्यातील राजकारणावर आणि सामाजिक संतुलनावरही खोलवर पडणार आहेत।
10% CEBC आरक्षण टिकेल की रद्द होईल हे बघणं महत्वाचं आहे, कारण या निकालामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा दबाव आणि राजकीय चढाओढींचं कारण बनू शकतो. महाराष्ट्राच्या भवितव्याला या निकालाचा मोठा ठसा राहणार आहे. शिवाय हे सगळं बघता जरांगे पाटील यांचा प्लॅन बी काय असेल, तर जरांगे पाटील यांची मूळ मागणी ही सरकारकडून मिळालेल्या 10% आरक्षणापेक्षा वेगळी आहे. त्यांची मागणी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही आहे. यासाठी त्यांनी सगळे सोयरे कायद्याची मागणी केली होती, जेणेकरून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. सरकारने दिलेले 10% आरक्षण जरी कोर्टाने रद्द केले तरी जरांगे पाटील यांचा प्लॅन बी सक्रिय होईल. याचा अर्थ ते पुन्हा कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र करतील. त्यांचे पुढील पाऊल हे कोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल. थोडक्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणे हा त्यांचा अंतिम उद्देश आहे. अंतिम निर्णय कितीही महत्वाचा असला तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आरक्षणाच्या या वादातून समाज आणि राजकारण दोन्ही पुन्हा तापणार आहे. निर्णय काहीही असो, त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर आणि समाजावर दीर्घकालीन ठसे सोडणार आहेत. बाकी या सगळ्यांवर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.